राम मंदिरातील चोरी इतकी मोठी नाही आहे. देशाची खरी लूट तर मुघलांनीच केली होती. जर एखाद्या प्रसिद्ध अभिनेत्यानं असं वक्तव्य केलं तर देशभरात वाद निर्माण होणारच ना. आणि नेमकं तेच घडलंय. अनुपम खेर यांच्या एका विधानानं सोशल मीडियावर प्रचंड खळबळ उडाली आहे. अयोध्येतील राम मंदिरातील देणगी चोरीच्या प्रकरणावर भाष्य करताना अभिनेते अनुपम खेर यांनी इतिहासातील मंदिरावरील हल्ले आणि लुटीचा संदर्भ देत एक वक्तव्य केलं. त्यांच्या विधानात त्यांनी मुघल काळातील मंदिरावरील लुटीचा उल्लेख करत त्या तुलनेत राम मंदिरातील चोरीला अत्यंत छोटी घटना असल्याचा आशय व्यक्त केला. त्यांच्या या वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. काहींनी अनुपम खेर यांच्या मताचं समर्थन केलं तर अनेकांनी या विधानावर तीव्र नाराजी व्यक्त करत त्यांच्यावर टीकेची झोड उठवली. दरम्यान वाद निर्माण झाल्यानंतर अनुपम खेर यांनी राम मंदिरातील चोरी चुकीचीच असल्याचं सांगत दोषींवर कठोर कारवाई व्हावी आणि एका घटनेमुळे सनातन किंवा राम मंदिरावर प्रश्नचिन्ह उपस्थित करू नये अशी भूमिका मांडली. त्यांच्या या वक्तव्यामुळे सोशल मीडियावर इतिहास, धार्मिक भावना आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य यावर नव्यानं चर्चा सुरू झाली आहे. एका वक्तव्यानं पुन्हा इतिहास वर्तमानात आला आणि सोशल मीडियावर मतमतांतरं रंगली. प्रश्न एवढाच, इतिहासाचा संदर्भ देताना शब्दांची निवड किती महत्त्वाची असते आणि सार्वजनिक व्यक्तींनी व्यक्त केलेल्या मतांचा समाजावर नेमका काय परिणाम होतो, या चर्चेला आता अधिक वेग आलाय. मी विश्वजित, पाहत राहा लोकाशा TV.